हो, तो करेल पुन्हा फोन, ट्रस्ट मी. स्वानंदी, एक रिंग वाजल्यावर फोन उचलायला लागलीस ना तर तो तुला ग्रँटेड धरेल. तुझी काहीच किंमत राहणार नाही, लक्षात ठेव. ताई प्लीज घेऊ का आता तरी फोन? स्वानंदी, कम ऑन, हॅव सम पेशन्स प्लीज. थांब. हाय नील, हाऊ आर यू? अरे संपदा बोलतीये. स्वानंदी आहे का? ती माझा फोन घेत नाही. स्वानंदी, अरे ती क्लासला गेली आणि तिचा फोन घरी विसरून गेली. नाही नाही नाही, विसरले नाही. ऍक्च्युली ती मुद्दाम घरी ठेवून गेली. त्याचं काय ना, सतत मेसेजेस फोन येत राहतात ना, त्यामुळे डिस्टर्बन्स नको म्हणून. पण तिला माहितीये मी तिला फोन करतो, तरी पण. हो, मी तिला म्हंटल होतं, पण ती मला म्हणाली की तो बिझी आहे. तुझी कोणीतरी मैत्रीण आली आहे ना अमेरिकेहून, काय तिचं नाव? सानिया, राईट? तिच्या बरोबर तू हल्ली जास्त बिझी असतोस असं म्हणाली ती. बिझी वगैरे काही नसतो मी. हो का? पण काल रात्री तर ती तुझ्या फोनची खूप वाट बघत होती. शेवटी तिनेच तुला फोन केला, तुझ्या आईने फोन उचलला. तेव्हा त्या म्हणाल्या की तू सानिया बरोबर फिल्म बघतोय. मग तर साहजिकच आहे तिला वाटणं की तू फार बिझी आहेस. एनिवे, मी आता ऑफिसला निघणार आहे, तर स्वानंदी तुला क्लासवरून आल्यावर करेल फोन. ताई तू खोटं का बोललीस? मी कुठे खोटं बोलले? स्वानंदी, तो सानियामुळे तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय, हे खोटं आहे. इट्स अ फॅक्ट. अगं पण जे आहे ते लपवायचं कशाला? मुळात खोटंच कशाला बोलायचं? तुला माहितीये ना मला नाही आवडत. माझ्या बहिणीला कोणी हर्ट केलेलं मला नाही आवडत. त्याच्यामुळेच तुला ताप आलाय ना, तरी सुद्धा त्याला फोन करायला निघालीस. स्वानंदी, हे बघ, पुन्हा बावळटपणा करायचा नाही. बावळटपणा? हो. त्यामुळे मी सांगते तसंच करायचं आणि तसंच वागायचं. वाटेल? ताई 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 माझा फोन दे. अगं तू फोन कर ताई, फोन तर